सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्ततामि भगवद्गीते भवद्वेषिणीं। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र
तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया ठेविता बहुपुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु माऊलीसी. खरोखरी ज्ञानेश्वर माऊलींचं स्मरण हे संपूर्ण आपलं जीवन घडवणारं आहे आणि म्हणून सतत त्यांचं जीवन, त्यांचे सर्व गुण समाधीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काही त्या पात्रतेचे नव्हे, पण त्यासाठी या जीवाचा कसा कसा विकास व्हायला लागतो. भगवंतांनी गीतेत अनेक गोष्टी सांगितल्या, त्याला धरूनच माऊलींनी खूप सोप्या भाषेत आपल्याला सांगितलेले, रोजची अनेक उदाहरणं देऊन भगवंताच्या विचारांच्या अगदी सगळं जवळच आहे. कुठेही त्याच्यापासून दूर गेलेलं नाही. त्याचं एक सिक्रेट आपण नेहमीच म्हणतो की अशा बुद्धाच्या कथा असतात भरपूर. बुद्ध एका जन्मात हे होते, एका जन्मात शिबिराजा होते, असं दाखवतात. तसं ते आहे. भगवंताच्या स्वरूपात येऊन श्रीकृष्णाने गीता सांगितली. अनेक प्रकारचे लोक या समाजामध्ये आहेत आणि आपल्याला माहितीही नाही तसे अनेक प्रकारचे त्यांचे संस्कार, त्यांचे धर्म, त्यांचे कुळाचार. आणि मग नंतर समाजाला जशी गरज भासली तसं अतिशय वेगळ्या गोड भाषेत आणि रोजच्या अनेक उदाहरणांनी भगवंतांनी माऊलींच्या रूपात जन्म घेतलेला आहे. त्याचं कारण दोघांचाही जन्म श्रावण वद्य अष्टमीचाच आहे. आपण फक्त श्रीकृष्ण जन्म साजरा करतो, आपल्याला माहिती नाही माऊलींचाही जन्म तोच आहे. आणि त्यांनी एका जन्मात ज्ञानेश्वरीचं कार्य केलं. माऊलींच्या जन्माला येऊन त्यामुळे थोडंसं आपल्याला आपण सर्वसामान्यपणे आपण त्यांचं जीवन बघून आपल्याला वाईट वाटतं किंवा काहीही. आणि ते आहे म्हणजे आपण आपलं पर्सनल जीवन टाळू शकतो का सांगा बरं. त्याप्रमाणे त्यांचं जे माऊलींचं या देहामध्ये आल्यावरचं जे पर्सनल जीवन आहे ते अतिशय कठीण आहेच, म्हणजे नो डाऊट. पण ते कोणत्या पदाला पोचले होते, त्यांना यातला सुखदुःखाचा स्पर्शही नव्हता. याला म्हणतात ज्ञान प्राप्त करून पुढे जाणं. आता भगवंत तर आपल्याला रोजच सांगतायत, अतिशय
शास्त्रशुद्ध कडक भाषेत अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. तसंच प्रेमळपणानेही त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. परंतु आता माऊली आपल्याला काय सांगतायत भक्तियोगाबद्दल? आपण सर्वांकडून त्रिगुण आणि क्षेत्रज्ञ ह्याच्याबद्दल छान रीतीने ऐकलं. आता सगळ्यावर थोडासा शिडकावा, म्हणजे मन शांत व्हायला बाकी सगळं आपण घेतलं की नक्की काय असतं, क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, गुण आपल्याला कसे बांधतात आणि त्यांच्या पलीकडे कसं गेलं पाहिजे, थोडंसं प्रॅक्टिकल होतं आणि थोडंसं स्ट्रिक्ट होतं हे सगळं. त्याच्यावर थोडासा जसा उन्हाळ्यात थोड्याशा पावसाचा शिडकावा होतो आणि मातीचा सुगंध पसरतो ना, तसा हा त्यांचा माऊलींचा भक्तियोग आज आपल्याला काय सांगतो ते आपण पाहूया. आपल्याला ना भक्ती म्हटलं की काय होतं, प्रश्न पडतो की मग आता काय, म्हणजे भगवंतांनी आपल्याला सांगितल्यामुळे आपल्याला आता माहिती झालं आहे की भक्ती ही मुख्यतः 2 प्रकारची आहे. पण सगुण भक्ती करावी का निर्गुण भक्ती करावी, असा आपल्याला प्रश्न पडतो. तर नेमकी कोणती भक्ती करावी, आता हे माऊली हळूहळू सांगतायत आपल्याला की ही भक्ती म्हणजे काय आहे आणि ती भक्ती म्हणजे काय आहे. मग तुम्ही कशी सिलेक्ट कराल ते तुम्हीच ठरवा. ते सांगायला सुरुवात करतात. ज्याच्याप्रमाणे सूर्य अस्ताला जायला लागला, अगदी साधी गोष्ट आहे, कुठलाही बघा तुम्ही, दिवा मालवायला लागला, तो दिवा मालवायला लागला की त्याच्याबरोबर त्याचा उजेड चालला जातो. खोलीतला लाईट बंद केला आपण की त्याच्याबरोबर लाईट बंद करताच सगळा उजेड त्याच्या मागोमाग नाहीसा होतो. त्याचप्रमाणे हा अस्ताला जाणारा सूर्य आहे, त्याला विचारावं लागतं का तुझं एखादं किरण मागे उरलंय का? सगळं त्याच्याबरोबर सगळी किरणं निघून जातात. ह्याच्याप्रमाणे जर आपण नित्यभक्ती केली आणि ती सगुण भक्ती केली तर काय होतं, माऊलींनी आपल्याला पहिल्याच ह्याच्यात अतिशय, कारण माऊलींची भाषा अतिशय सोपी आहे आणि आपल्याला लगेच समजते. मग त्यांनी सांगितलं ज्याप्रमाणे अस्ताला जाणाऱ्या सूर्याबरोबर त्याची सगळी किरणं नाहीशी होतात, त्याप्रमाणे जर तुम्ही भगवंताची नित्ययुक्त होऊन, नित्ययुक्त म्हणजे काय तर भगवंताशी जोडलं जाऊन, युक्त म्हणजे जोडलं जाणं, त्याच्याशी नित्ययुक्त होऊन जोडलं जायचं म्हणजे काय, स्मरण करायचं त्याचं,
स्मरण केलं रे केलं की हृदयात अंतःकरणात भगवंताचं स्मरण होतं आणि पवित्र असं वातावरण आपल्या अंतःकरणात तयार होतं. थेंबे थेंबे तळे साचे. नित्ययुक्त होऊन जर तुम्ही भक्ती केली, सगळे विषय त्याच्या मागोमाग निघून जातात. म्हणजेच काय? विषय निघून जातात म्हणजे काय? प्रसंग निघून जातात का? आपल्याला अतिशय या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. भगवंतांनी सांगितल्या आपल्या जीवनातली सुखदुःख ही कमी होत नसतात, फक्त आपण त्यांना चिकटायचं नसतं. त्यामुळे आपण जर नित्ययुक्त होऊन भक्ती केली तर आपल्या सगळ्या चिंता क्लेश मनातनं नाहीसे होतात. त्याचं कारण आपलं मन, आपलं हृदय, आपलं अंतःकरण पूर्ण भक्तीने हळूहळू हळूहळू भरून जातं. हे काही सांगायला हवं आहे का? इकडे पाऊस पडतोय धो 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 पाऊस पडतोय आणि नदीचं पाणी आता कमी होणार आहे का? मग नाही. पावसाळा आहे तर नदीचं पाणी रोज वाढणार आहे, रोज. त्याच्याप्रमाणे हळूहळू हळूहळू नित्ययुक्त होऊन भक्ती जर केली तर भक्तीचा आता पाऊस जर सुरू झाला तर विचारू नका. अंतःकरणात भक्तीच भक्ती. ही अंतःकरण रूपी नदी भक्तीने जर भरून गेली तर पुन्हा एकदा स्मरण की आपल्या जीवनातली सुख दुःख कर्म कमी होतात बक्षीस म्हणून असं नसतं. ते सगळ्याला सर्व प्रसंगांना फेस करावंच लागतं. पण आपण जे अगदी रडत रडत त्याला फेस करतो त्याऐवजी आपल्याला पूर्णपणे सामर्थ्य येतं. कारण आपण अतिशय वरच्या दृष्टिकोनातून उदात्त दृष्टिकोनातून आपण बघत असतो त्याच्याकडे की हे सगळं नित्य आहे. सुख येणार, दुःख येणार, जशी ती येणार तशी ती जाणार. बघू काय करायचं. बघा लहान मुलं काही झालं की रडतात. माझा फुगा फुटला, मग वडील म्हणतात हो मग आणून देऊ. म्हणजे काय असतं, वडिलांकडे ते करण्याचं सामर्थ्य असतं. आता रोज जर भक्ती केली ना आपण तर आपल्याकडे ते सामर्थ्य येतं. प्रत्येक गोष्टीला फेस करण्याचं सामर्थ्य आपल्याला येतं. मग हे जे उपासना करतात ना, अशी सगुण उपासना करतात तर त्यांचं इंद्रिय मनबुद्धी आता हे काय म्हणतात ते ह्याच्याविषयी ते आता सांगतात. आता दुसरा मुद्दा आहे हा. ते काय सांगतात की जर चैतन्य शोधू लागले कोणी तर त्यांचं इंद्रिय मनबुद्धी काय करतात, ते आहेतच ना. इंद्रिय मनबुद्धी तयार नाही आहेत, ते तिथे चैतन्यामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. प्रवेश करायसाठी कितीतरी सूक्ष्मता लागेल आणि तिथे फक्त सूक्ष्म 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 होऊन तिथे बुद्धीच पोहोचू शकेल, दुसरं काहीही पोहोचणार नाही. त्याच्यामुळे नुसतं चैतन्य प्राप्त करून घ्यायचं असेल आपल्याला तर अशा ठिकाणी इंद्रिय मनबुद्धी पोचू शकत नाहीत. पण सगुण भक्ती करायची असेल तर
इंद्रिय आपले सगळे विषय मागे घेऊन ते भगवंताच्या ठिकाणी रमतात. त्याचप्रमाणे त्याचाच परिणाम मनावर होतो. मन भगवंताशी समर्पित होतं आणि बुद्धीसुद्धा भगवंताला देऊन टाकली जाते खऱ्या भक्तीमध्ये. त्यामुळे तिथे हे सगळे आपोआप समर्पित होतात. आणि हे का नाही पोहोचत? त्याचं कारण हे सगळेच पंचमहाभूतात्मक आहेत. मग त्याला कितीतरी साधना लागेल. आपलं एवढं महापुण्य आहे का की आपण माऊलींसारखे अगदी त्याच क्षेत्रातले आहोत. आपण आत्ताशी माऊली काय म्हणतात हे आपण आत्ताशी वाचायला शिकलोय. वाचायला अजून तसं प्रचंड प्रमाणात, म्हणजे माझ्यासकट सगळे त्याचं प्रचंड प्रमाणात मनन झालं पाहिजे. आणि हळूहळू प्रचंड मनन हे होणार आहे का आपल्याला? संसारी जीव आहोत आपण. मग त्याच्यासाठी वनातच जावं लागेल. आणि म्हणून निर्गुण उपासना आपल्यासाठी कठीण आहे. आणखीन एक मार्ग सांगितला आहे, कुंडलिनी जागृत करून लोक चैतन्य प्राप्त करून घेतात. तो मार्ग म्हणजे हठयोग आहे. हठयोग आहे. कठीण आहे तो मार्ग, सोपा नाही. आणि तो मार्ग सर्वसाधारणपणे लोक वापरत नाहीत. 0.1% लोक वापरतात. त्यातलेच हे आमचे माऊली, कारण ते सगळंच गेल्या जन्मीचं घेऊन आले होते आणि म्हणून ते इथे जास्त काळ टिकले पण नाही, कारण त्यांच्या काही वासना नव्हत्या शिल्लक. आणि म्हणून माऊली सांगतायत हा सगळा अनुभव आहे. आणि माऊलींचा अनुभव कितीतरी वेगळा असून अगदी काय असतं माहिती आहे, भगवत प्राप्ती झाली ना, आपण अगदी एकरूप झालो ना भगवंताशी, मनातलं आपल्याला कळतं. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने माऊलींनी काय सांगितलं माहिती आहे? अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली की निर्गुण भक्ती संसारी सामान्य माणसांना करणं अशक्य आहे. काळ्या दगडावरची रेख. आधी विष, त्यातनं ते कडक उकळलेलं दिलं तर ते पिवेल का? असं हे निर्गुण भक्ती आहे. अशी ही निर्गुण भक्ती आहे. त्यामुळे संसारी माणसांनी सगुण भक्ती करावी. निर्गुण भक्ती ही त्याच्या मागे जर लागलं तर ती अत्यंत अत्यंत कोरडी आहे. आणि माणसाचं जीवन मग कोरडं होतं आणि त्या चैतन्याच्या मागे लागतं आणि त्याचा शोध लवकर लागत नाही. त्याचं कारण आपले बऱ्याच कमतरता असतात, आपल्या बऱ्याच वासना वगैरे असतात. तिथे कोणतेही जड गोष्टी स्पर्श करू शकत नाहीत. आता जर आपण म्हटलं की हा डोंगर गिळायचा आहे, तर आपलं मुख फाटायचं राहील का? कसं काय करणार ना? ते मोठं करावं लागेल मुख. आपण जर म्हटलं समुद्र पोहून जायचंय, मला सांगा ना तुम्ही, पोहता का कोणी समुद्रात? इतकं कठीण आहे ते निर्गुण भक्ती करणं. संसारी माणसाने निर्गुण भक्ती करणं इतकं कठीण आहे.
हे बघा, सगळ्या कल्पना आहेत. जमिनीवर चालतो तसं तुम्हाला आकाशात चालायला सांगितलं तर कुठे टेकून तुम्ही चालू शकाल का? ती सुद्धा कविकल्पनाच झाली की नाही आपल्या जीवनाच्या दृष्टीने. हास्यास्पद आहे हे सगळं, म्हणजे निरर्थक आहे. तसं संसारी सामान्य माणसाने निर्गुण भक्ती करणं अत्यंत निरर्थक आहे. का त्याच्या मागे संसार लागलाय? अरे अनंत वासना आहेत आणि अजूनही आज तो मोहात अडकतोय. तर तो निर्गुण भक्तीच्या मागे लागणं म्हणजे विषच आहे. आणि म्हणून इतका सुंदरपणे हा भक्तियोग माऊली सांगतायत. अतिशय सुंदर. बघा तुम्ही ज्या पद्धतीने ते सांगितलेलं आहे, मी तर अगदी अतिशय आश्चर्यचकित झाले. येतू सर्वाणी कर्माणी असं जे भगवंत म्हणतात, त्याच्याप्रमाणे तू काय कर, शांत राहा. जी कर्म तुझ्या वाट्याला येतील ती कर्म तू कर. पण काय कर माहिती का, ती स्वतःकडे ठेवू नको. मग ती पाहिली ना, मी ही कर्म केली, मी ती कर्म केली, असं केलं, स्वतःकडे क्रेडिट येतं. अहंकार केंद्रित विचार हे या देहाचा अलंकारच येतो अहंकार. त्याच्यामुळे कर्णकुंडला आहेत ती. मला कोण कधी चांगलं म्हणतं, मला कोण कधी काहीतरी देतं. अहंकार केंद्रित विचार. त्याच्यामुळे तू काय कर, जी कर्म करशील ती मला देऊन टाक, समर्पित कर आणि मोकळा हो. त्याच्यामुळे ही सगुण भक्ती होणार आहे. म्हणजे काय, भगवंताला समर्पित करायचं म्हणजे काय करायचं, बस देऊन टाकायची ती कर्म. भगवंता, ही तुझी सेवा मी पूर्ण केली, अजून काही सेवा असेल तर सांग. म्हणजे आपण ऑफिसला जातो, किती सोपं आहे. ऑफिसला जातो, महिन्यानी पैसे मिळतात, ती गोष्ट जाऊ दे. पण तिथलं जे आपण काम करतो, काही वाटतं का आपल्याला त्याच्याबद्दल? त्या भगवंताला सांगतो, बॉसला, हे बघा हे काम पूर्ण झालं, क्रेडिट वाटतं का? वा 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 वा, मी किती ऑफिसचं काम छान केलं? नाही. त्याच्याप्रमाणे आपल्याला, कारण ते ऑफिसचं काम आपलं वाटतच नाही, फक्त ते आपण करतो कारण त्याचा मोबदला मिळतो. आता मोबदल्याचं जाऊ दे, पण आपलं हे कुठे थांबेल? व्यक्तिगत जी कर्म आहेत, कर्तव्य कर्म, ती आपण करतो आणि मनात कुठेतरी मी हे खूप छान केलं, मी ते खूप छान केलं, पण ते आपल्याला चिकटता कामा नये. म्हणून ते सगळं भगवंताला देऊन टाकायचं. आणि मी कर्मच केली नाहीत म्हणजे मला काही आठवत नाही, आता मी कर्मच नाही केली, अशा भावाने राहायचं. म्हणजे काय होईल, आपला विकास होईल, आपली भक्ती वाढेल. आणि त्याच्यामुळे मग काय होतं माहिती का, जीवनात आनंदी आनंद. आपली म्हणजे कशाचीही काळजी राहत नाही. भगवंत म्हणतात, अरे एवढंच काय, म्हणजे ही जी कर्म आहेत ना,
तर ही कर्म तू नुसती कर्मच मला समर्पित करू नकोस, त्याही पलीकडे जाऊन सांगतो. मनाची कर्म म्हणजे मनात केलेले विचार. अरे 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 आपण विचारच करत बसलो नाही, पटकन ते सगळे समर्पित करून टाक. वाणी, अरे तू जे काय बोललायस ना सगळं समर्पित कर. मी काय बोललो? मी किती छान बोललो. कोणीही असं बोलू शकत नाही या जगामध्ये. वा 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 वा. नाही, ही स्टेज येता कामा नाही. म्हणून तू मला सगळं समर्पित, वाणीची कर्म, मनाची कर्म, बुद्धीची कर्म सगळी समर्पित करून टाक. एखादी परीक्षा दिली असशील, एखाद्या प्रोजेक्टवर काम केलं असशील, आणखीन काही केलं असशील, एखादा प्रॉब्लेम सॉल्व केला असशील बुद्धीच्या साह्याने, अशी ही बुद्धी मला समर्पित कर. तुझं मन आणि बुद्धी काही काळ माझ्या ठिकाणी ठेवत जा. म्हणजे माझ्याजवळ काहीच नाही आहे भगवंता, माझ्याजवळ माझं मनही नाही. मन नाही म्हणजे माझे विचारच नाही आहेत, आणि बुद्धी नाही म्हणजे तिथे क्रेडिट घेण्याचा प्रश्नच येणार नाही. माझ्याकडे काहीच नाही आहे, काहीच नाही. सगळं भगवंताला देऊन टाकलं आहे. कसं माहिती आहे? रडत खडत नाही. प्रत्येक वेळी ती छोटी बाळं आपल्या माऊलीकडे कसं विश्वासाने आपलं सगळं सामान, चेंडू, खेळणी बस आईच्या मांडीवर नेऊन ठेवायचं. इथे हे सगळ्यात सेफ राहील. आमचा एवढा दृढ विश्वास येईपर्यंत ही भक्ती होणार नाही. माझं काम झालेलं आहे, माझं काम आता झालेलं आहे. बस मी आता ही भक्ती, मी आता ही बुद्धी आणि मन थोड्या वेळ भगवंताकडे ठेवते. झोपताना जरी भगवंताला दिलं तरी वास आहे. आपली आहे दृढ श्रद्धा की ही भगवत माऊली आपलं सगळं सेफ ठेवेल म्हणून, आणि तो उलट विकास करून आपल्या हातात देणार आहे. पण भगवंता असं का सांगतायत माहिती आहे? की तुला खूप विचार करायची सवय आहे, तुला खूप अहंकार केंद्रित विचार करायची सवय, मी केलं म्हणायची सवय, आणि अत्यंत करुणेने, अत्यंत दयेने भगवंत सांगतायत की तू काय कर, याच्यासाठी मला दे बाळा, सगळं तुझं मी सांभाळीन. म्हणजे काय? तुझ्याजवळ काहीच नाही राहिलं की तुला त्याच्याबद्दल विचार येणार नाहीत, आणि अशा रीतीने ही भक्ती वाढत जाणार आहे. जसा दिवा मालवला की त्याचा प्रकाश सगळीकडचा नाहीसा होतो. सूर्य सुद्धा अस्ताला गेला की सगळे त्याचे किरण त्याच्याबरोबर निघून जातात. तसं ही सगळी इंद्रिय, मनबुद्धी ही सगळी काय होतात? भगवंताजवळ ठेवली की आपल्या मनातले षड्विकार, मनोविकार ज्याच्यामुळे प्रकाशित होत होते सगळे 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 विरून जातात हळूहळू. काही राहत नाही आपल्याकडे, काही राहत नाही. आता भगवंतांनी अतिशय गांभीर्याने भक्तीचे अनेक प्रकार सांगायला सुरुवात केली. या समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या माणसाला सगुण भक्ती जमेल
सगुण भक्ती म्हणजे काही एक गोष्ट नाही, एक क्रिया नाही, अनेक गोष्टी स्टेप बाय स्टेप आपल्या समोर ठेवल्या आहेत. आधी उदात्त गोष्टी सांगितल्या आहेत. ही नाही जमत, त्याच्या खालची ही कर. तुला 10वी नाही जमत, तू 9वीत प्रवेश घे. ठीक आहे, जगाकडे पाहू नको. तुला 9वी नाही जमत, तू 8वीत प्रवेश घे. या पद्धतीने ही भक्ती सांगितली आहे त्यांनी. आधी उदात्त भक्ती सांगितली आहे. जिथे ज्ञान वापरायचंय, म्हणजेच ज्ञान वापरायचंय म्हणजे काय, तर इंद्रियांना संयमित करायचं. मग आपल्याला ते जमणार आहे का? ते आपण आपलं बघायचं. भगवंत सांगत राहिलेत, हे झालं, हेही नाही जमलं ना बाबा, त्याच्यापेक्षा सोपा उपाय सांगतो. आता आपण प्रत्यक्षात ते ऐकूया. ते काय सांगतायत? तुला मी आत्तापर्यंत सांगत होतो, माऊली म्हणतात की भगवंताच्या ठिकाणी सगळं हे मनबुद्धी देऊन चित्त स्थिर कर, तो सगळं आपलं नीट सांभाळणार. पण खरं सांगू का बाळा, तुला हेही जमलं नाही. अत्यंत दयाळू आहेत परमेश्वर. ते सांगतात, तुला हेही जर जमलं नाही तर तू नुसती भगवत प्राप्ती करण्याची इच्छा सोडू नकोस. ती रोज करत जा. मला भगवंत प्राप्त झाले पाहिजेत. कोणी तुला हसलं तरी चालेल, अरे त्याच्यासाठी तू काही करतोस का, मग का असं म्हणतोस तरी चालेल. तरी मनातनं ही इच्छा करत राहा. ही इच्छा, बाकीच्या इच्छा जशा मोहातून आपल्याला वासनांपर्यंत पोहोचवतात, तशी ही इतकी सुंदर इच्छा, मला भगवत प्राप्ती झाली पाहिजे, झाली पाहिजे, झाली पाहिजे, ही तुला कुठल्या कुठे नेऊन पोहोचवेल. आणि म्हणून तू हे सोडू नकोस. एवढ्या दिवसाला 8 प्रहर असतात. एक निमिष जर तुझ्याकडे असेल, एक क्षण जर तुझ्याकडे असेल आणि त्या क्षणाला फक्त तू आर्ततेने भगवंताला बोलवलंस, भगवंता भगवंता, आता मला तुझ्याशिवाय कोणी नाही. रोज 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 एक निमिषभर तू बोलव. अतिशय सोपा मार्ग सांगितला इथे. आणि माझ्या ठिकाणी एक निमिषभर आर्त स्वराने मला हाक मारून तू माझ्या ठिकाणी चित्त स्थिर कर. ते तुला कुठल्या कुठे नेईल, काही करावं लागणार नाही. काय माहिती का, ते होतंय की नाही त्याचा उपयोग हे बघायची गरज नाहीये. शरद ऋतू आला ना, शरद ऋतू आला, थंडी असते, नद्यांचं पाणी हे थोडंसं कमीच व्हायला लागतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्याच प्रमाणे काय होतं, भगवंताची भक्ती अशी निमिषभर हळूहळू हळूहळू वाढू लागली. सगळे मोहाचे, षड्विकारांचे, काळजीचे सगळे विकार विचार आपल्या मनातून निघून जातात. हळूहळू हे सगळं नको ते पाणी कमी होत जातं. आपलं जीवनात नको असलेल्या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होत जातात. मोह कमी व्हायला लागतो. आपल्याला माहिती आहे, पौर्णिमेला पूर्ण चंद्र असतो.
आणि अमावस्येपर्यंत अरे कमी कमी होत जातो हे मान्य आहे. एके दिवशी अमावस्येला तो नष्टच होतो, पूर्णपणे नष्ट होतो. भगवत भक्ती आपली ही परिपूर्ण अशी परिपूर्ण चंद्राप्रमाणे भगवत भक्ती आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे? भगवत भक्ती ही कधी चंद्राच्या कलांप्रमाणे कमी नाही होणार आहे. इथे उदाहरण असं आहे, भगवत भक्ती पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे परिपूर्ण झाली की आपल्या जीवनातले षड्विकार, मोह, चिंता, सगळे दोष, आपला तमोगुण, रजोगुण, हे सगळे आपोआप चंद्राच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या कलेप्रमाणे कमी कमी होत जाऊन ते पूर्ण दिसेनासे होतात, नष्ट होतात. आणि याच्यासाठी एक अतिशय सोपा उपाय, आपण ज्याला काय म्हणतो की परमार्थ करण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं साधन काय आहे माहिती आहे? संसार करणं. कारण ते गृहस्थी जीवन जगताना अनेक प्रकारचे जे अनुभव येतात त्याच्यामध्ये परमार्थाचं बॅकग्राऊंड जर ठेवलं तर काय परिणाम होतो? प्रॅक्टिकली जगण्यासाठी, परमार्थ प्रॅक्टिकली जगण्यासाठी संसार हे आपल्याला ग्राउंड आहे, ग्राउंड. तिथं आपण खेळू शकतो. आणि ह्याच्यासाठी माऊलींनी विशेषतः आपल्याला काय सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा, सारखं लक्षात नाही ना राहत. जसं आत्ता सांगितलं की अरे 8 प्रहरातले एक निमिषभर आर्ततेने हाक मार त्याला आणि बघ तू स्वतःमध्ये काय फरक होतो. त्याप्रमाणे माऊली म्हणतात, याला काय म्हणायचं माहिती आहे? एखादी गोष्ट रिपीट करणं आणि शास्त्रशुद्ध गोष्ट रिपीट करणं, चैतन्य प्राप्त करण्यासाठी गोष्ट रिपीट करणं, याला म्हणतात अभ्यास योग. तो अभ्यास करून करून जो योग येतो, अभ्यास करून करून योग येतो, त्याला म्हणतात अभ्यास योग. परत 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 हे घेतलेलं ज्ञान आपण घासायला पाहिजे, त्याचा वापर करायला पाहिजे. त्याच्यासाठी कधी एकदा वापर करील, कुठे एकदा वापर करील, असा आपल्याला ध्यास लागला पाहिजे. आणि पुढे सांगतायत, मी सांगितलं ना तसं आहे ते, की हे बघ की तुला 8वी नाही जमली तर 7वीत प्रवेश घे, असं ते सांगतायत. आता स्टेप बाय स्टेप ते सांगतात तुला अभ्यास योग जरी नाही जमला, म्हणजे मी खूप आळशी हो, मी विसरतो, असं करून अभ्यास योग रेग्युलर राहणं जरी तुला नाही जमलं तरी तू काय कर, कर्म कर आणि मला अर्पण कर. जाऊ दे ना, बाकीचं सगळं जाऊ दे, अभ्यास बिभ्यास काही करू नकोस. नुसतं कर्म झालं ना की हे बघ भगवंता, मी तुला हे देऊन टाकतो, पायावर डोकं जरी ठेव, झालं. तेवढी जरी स्मरण झालं तुला तरी ते सुद्धा थेंबे थेंबे तळे साचे. त्याच्यामुळे सुद्धा इतर ठिकाणचं लक्ष कमी होईल आणि बाकीचे विषय भोग कमी होतील.
आणि आणखीन ते सांगतात तुला जर काहीच नाही जमलं तर तू काही घाबरू नकोस. हे बघ, अगदी आजकाल बघा तुम्ही सर्वसामान्य माणसं जी फार पूर्वीच्या विचारांची लोक आहेत, कुळधर्म कुळाचार असं तू कर. कुळधर्म कुळाचार करताना सुद्धा भगवंताचं स्मरण केलंच जातं. ते गुरुजी करूनच घेतात. तुमचे हे कोण, कुलदेवता कोण, कुलदैवत कोण, हे कोण, ते कोण, असं झालं तसं झालं. त्याच्यामुळे सुद्धा देवतांचं स्मरण होतं आणि तुझा हा मोह थोडासा कमी होईल त्याच्यामुळे. दुसरी गोष्ट, हेही नाही जमलं तर शास्त्राने जेवढी कर्म सांगितली त्याचा अर्थ काय माहिती का? माझ्या जीवनात जेवढी कर्म आहेत तेवढी कर्तव्य कर्म माझ्या डोळ्यासमोर येतात. प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे. आता मी जर एखाद्या मैत्रिणीचं, ती डॉक्टर झाली, मी का नाही झाले, चला आत्तापर्यंत माझ्या मनात विचार आला नव्हता, आता मी डॉक्टर होणार, असं नाही होता येत. माझं कर्तव्य कर्म डॉक्टर नाहीच आहे आणि म्हणून मी झाले नाही आहे. ॲटोमॅटिकली हा सगळा संसार चाललेला आहे. तुम्हाला आम्हाला वाटेल मी चूज केलं आहे एखादं, हे तसं नाही आहे. मग कोणी चूज करतं, बाकी सगळे कोणीच चूज करत नाही. ते हे असतात, महिला सगळ्या गृहकर्म करतात. म्हणजे काय, मग नाही आहे का ते? तसं नाही आहे. प्रत्येकाचं कर्तव्य कर्म हे जन्मजात ठरलेलं आहे. त्याच्यामुळे मी कोण व्हायचं, मी काय करायचं असं नसतं, असं अजिबात नसतं. त्यामुळे जेवढी कर्म शास्त्रामध्ये तुझ्या वाट्याला आलेली आहे तेवढी कर, पण त्या कर्मांच्या बाहेर इतर कर्म करू नकोस. त्याने तुझ्या वासना वाढतील, तुझा मोह वाढेल. आणि तुला मी सांगितलं ना की कर्म झालं की मला समर्पित करून टाक, असा हा कर्माचा संन्यास जरी तुला नाही जमला तरी सुद्धा तू घाबरू नकोस. समर्पण जरी नाही जमलं तरी तू घाबरू नको. तू काय कर माहिती का, नियत चित्त हो. आता हा नियत शब्द मी अनेक वेळा सांगितला आहे की नियत चित्त हो म्हणजे काय. नियतीनी म्हणजे माझ्या बाबतीत माझा जो नियत रस्ता आहे, नियत याचा अर्थ नेणे. मला, माझ्या जीवाला जिथे जिथे न्यायचं आहे तशी तशी ही कर्म होत आहेत. आणखीन त्याच्यात मोहाची भर घालण्याची गरज नाही. म्हणून भगवंत ठासून ठासून सांगतायत, अरे बाबा आता तरी तू माझ्या ठिकाणी चित्त लाव, म्हणजे मग काय होईल, जास्तीचा मोह होणार नाही आणि जास्तीच्या वासना तयार होणार नाहीत. ते खूप त्रास देतात आपल्याला. म्हणून आणि कर्म मात्र करत राहा म्हणजे वासनांचा क्षय होतो. परंतु जर तुला तेही जमलं नाही तर नियत चित्त हो. म्हणजे मला भगवंताचा मार्ग इथे इथे नेतो आहे, आता तो जिथे नेईल तिथे मी जाणार आहे आणि नियत कर्म करणार आहे. मला माझ्या जीवनात जी जी कर्म समोर येत आहेत ती ती मी करणार आहे. आणि मग त्या कर्मांच्या फळांचा पण मी त्याग करणार आहे. नियतीने घालून दिलंय त्याच्या पलीकडे काहीही करायचं नाही. कर्म समर्पित कर. नाही जमलं, हे बघ तू समजावून घे, थोडंसं समजावून घे. काहीच
जमत नाही असं म्हणू नकोस. आता झाडांना फळं येतात की नाही, फुलं येतात की नाही, तुम्ही जर तोडली नाही तर परिपक्व झाल्यावर झाडं ती फळं, ती फुलं खाली टाकून देतात. घेतात का झाडं ती फळं? नाही घेत. स्वतः खात बसतात का? कर्म झाली की तू मला समर्पित कर. कर्माच्या फळाचा विचार करूच नकोस. खडकावर जर पाऊस पडला, तू जर कर्माचा विचारच नाही केलास तर तुला सांगतो काय होतं. खडकावर पाऊस पडला तर जमीन सुपीक होईल का? पिकं येतील का? अग्नीवर बी पडलं तर त्या बीची झाडं येतील का? किती निरर्थक आहेत या गोष्टी. त्याप्रमाणे हे जसं व्यर्थ आहे तशी सर्व कर्म जर तू मला समर्पित करून टाकलीस तर अग्नीवर बी पडल्यासारखं. त्या बीचा काहीही उपयोग नाही. त्या बीचा आपल्याला काहीही उपयोग नाही. त्याप्रमाणे या कर्मांमधनं पुन्हा बीज अंकुरणार नाही आहेत. कशासाठी? कारण तू केलेली कर्म सगळी मी केली म्हणण्यापेक्षा ती जर तू स्वतःकडे ठेवलीस तर मी केली, अहंकार. त्याच्याऐवजी तू काय कर, मला देऊन टाक, समर्पित करत जा आणि तू मोकळा हो ना. त्याच्यामुळे ही कर्म जर टाकून दिली, भगवंताच्या पायाशी समर्पित केली तर ती कर्म त्यांना अंकुरच फुटत नाहीत आणि परत वासना तयार होत नाहीत. मग काय सांगतात भगवंत? अशा रीतीने भगवंत सांगतायत की तू अभ्यास योग कर, म्हणजे थोडंसं गहन काम कर, विचार कर आणि शास्त्र जाणून घे, म्हणजे तुला त्रास होणार नाही. तेही नाही जमलं तर जे ज्ञान तू ऐकतो आहेस या चैतन्याबद्दल, या विश्वाबद्दल, ते नीट जाणून ते प्रॅक्टिकल कर. तेही नाही जमलं तर सामान्य माणसाप्रमाणे थोडं 5 मिनटं, 10 मिनटं, अर्धा तास ध्यान करत जा. भगवंत समोर ठेव, सगुण भक्ती कर. तेही नाही जमलं तर कर्मफलाचा त्याग कर. कर्माच्या फळाचा विचार करू नकोस, कर्माचा विचार कर आणि ते भगवंताला देऊन टाक. आणि तेही नाही जमलं तर सतत मनामध्ये भगवंताचा विचार करत 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 तू शांती प्राप्त कर मनामध्ये. तो तू वेगळा अभ्यास कर मात्र. आणि म्हणून अशा भगवंतांनी असे अनेक मार्ग सांगितले भक्तीचे. आणि शेवटी भगवंत माऊली आमचे म्हणतायत किंवा कोणता भक्त प्रिय आहे, कोणता भक्त प्रिय आहे? की ज्याला, ज्या योग्याला, ज्या ज्ञानाला सगळे भूतमात्र एक समान आहेत, वेगवेगळे ते दिसतच नाहीत, त्यांच्याबद्दल द्वेष नाहीये, ते ईश्वरच दिसतात त्याला, सगळे ईश्वराची रूप. त्यांच्याबद्दल त्याच्या मनामध्ये मैत्री, करुणा निर्माण होतीये. अहंकार केंद्रित विचार नाही आहेत त्यांच्याबद्दल आणि तो अतिशय क्षमाशील आहे. कोणी काही प्रमाद केला, चूक केली तरी तो त्यांना माफच करतो. एवढा असून सुद्धा विनाकारण
सर्वदा जो संतुष्ट आहे, नियत चित्त आहे, म्हणजे मला ही नियती नेणारी, मला जिथे जायचंय तिथे नेणारी ही नियती, त्यावर त्याचा पूर्ण विश्वास आहे. शांत आहे तो मनाने, शांत आहे. भगवंताजवळ मन दृढ आहे. मी म्हटलं ना, आपलं मन बुद्धी एकदा देऊन टाकावं. इथं माझं मन बुद्धी सेफ राहील आणि मला ते त्रास देणार नाही, अशी भगवंतावरती जी दृढ श्रद्धा आहे आणि भगवंताला मनबुद्धी अर्पण केले आहे, असा भक्त भगवंताला आवडतो. त्याला मी माझं आणि तू तुझं हा प्रकार अजिबात भगवंताला आवडत नाही. जितकं मी माझं तू तुझं, तितकं या जीवनाला मर्यादा येतात. आणि मर्यादा आली, तुम्ही समजा नदीलाच बांध घालायचं ठरवलं आणि सगळं बंद करून टाकलं पाणी. अहो काय दुर्गंध सुटेल. आणि वाहतं असलं तरच छान असतं ना. त्याच्याप्रमाणे काय आहे माहिती का, अहंकार केंद्रित विचार, व्यक्तिगत सगळं मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. त्याच्यामुळे आपल्या जीवनाला बांध घातला जातो, जीवनाला दुर्गंधी येते. आपलं जीवन हे व्यष्टी जीवन नाही आहे, आपलं जीवन हे समष्टी जीवन आहे. त्यामुळे त्याला मर्यादा करायच्या नाहीत, त्याला भिंती घालायच्या नाही आहेत, मोहाच्या भिंती घालायच्या नाहीत. अक्षरशः पृथ्वी मातेप्रमाणे हा ज्ञानी पुरुष क्षमाशील असतो. त्यामुळे असा हा ज्ञानी मला येऊन मिळतो. तो माझ्याशी एकरूप होतो, एक चित्त होतो. आणि आता याच्यापुढे शब्दच नाहीत. म्हणजे त्याला त्याचं स्वतंत्र अस्तित्व राहत नाही. परंतु योगक्षेमं वहाम्यहम, योगक्षेमं वहाम्यहम म्हणजे काय? भगवंत काय त्याला जेवू घालतात का? हे सगळं चुकीचं आहे बरं का. ते संसारातलं व्यवहार हे परमार्थात नसतात. ज्याचं जसं आहे संसारात त्याचं तसंच राहतं. परमार्थिक ज्ञान हे अत्यंत वेगळं आहे. भगवंत फक्त त्याच्याशी संलग्न आहेत. बाकी प्रत्येकाची स्वतःची जी फाईल आहे ती त्यांनी दाखवत काय काय केलंय ते दाखवत चेक करत पुढे न्यायची आहे. मोहात अडकलं नाही तर त्या फाईलमधलं सगळं काम पटापट संपेल. बॉसला दाखवून मोकळे होऊ आणि आपण या जीवनचक्रातून मुक्त होऊ. जीवनचक्र म्हणजे काय? हे काय जन्ममृत्यू नव्हे. आत्ता फार वेगळ्या अर्थाने बोलते मी. जीवनचक्र याचा अर्थ हे सगळं सारखं
आज बरं वाटलं, उद्या वाईट वाटलं, सुखदुःख, चिंताक्लेश, आनंद, दुःख, षड्विकार, मोह, सायकल सारखी होत राहते. त्यातनं आपण बाहेर पडू, त्यातून आपण बाहेर पडू. आणि म्हणून मी संतुष्ट होण्याची चावी माझ्याचकडे, असं माऊली म्हणतात. त्याच्यामुळे माऊलींनी आज आपल्याला जे सांगितलेलं आहे इथे, तर ते आपण, म्हणजे आज मला इतकं आश्चर्य वाटलं की माऊलींनी आपल्याला अतिशय सोपी गोष्ट सांगितली. आपल्याला असं वाटणारच नाही की मला सगुण भक्ती जमणार नाही, कारण किती गोष्टी सांगितल्या ना. अगदी म्हणजे मला सगळ्यात सोपा उपाय काय वाटला माहिती का? 8 प्रहरांमध्ये निमिषभर आर्ततेने हाक मार. अतिशय मोठा थेंब पडेल हा भक्तीचा, अतिशय मोठा थेंब पडेल. करून पहा तुम्ही. आणि म्हणून माऊलींना इथे वंदन करून मी आज इथे थांबते. धन्यवाद. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.